नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिले समरूपता सिमिलॅरिटी. हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिले समरूपता सिमिलॅरिटी. या प्रकरणातील सराव संच 1.2 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 1.2 मधील आपण प्रश्न 8वा, प्रश्न 9वा आणि प्रश्न 10वा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ मराठी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यम या दोन्ही विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. सराव संच 1.2 मधील प्रश्न 8वा आपण सोडूया. त्रिकोण LMN मध्ये किरण MT हा कोन एलिमेंटचा दुभाजक आहे. जर LM बरोबर 6, MN बरोबर 10, TN बरोबर 8 तर LT काढा. आकृती दिलेली आहे. त्रिकोण LMN मध्ये किरण MT हा या कोन एलिमेंटचा दुभाजक आहे. इथे सारख्या खुणांनी हे दोन कोन एकरूप दाखवलेले आहेत. म्हणजे किरण MT हा कोन LMN चा या कोनाचा दुभाजक आहे. मग इथे कोन दुभाजक दिलेला आहे म्हणजेच त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म वापरून आपण दोन गुणोत्तरे प्रथम लिहूया. सुरुवात करूया. त्रिकोण LMN मध्ये किरण MT हा कोन LMN चा या कोनाचा दुभाजक आहे. हे गणितात दिलेलेच आहे म्हणून दिले आहे असा आधार लिहिला. मग कोन दुभाजकाचा गुणधर्म वापरूया. LM/MN बरोबर LT/TN. कोन दुभाजकाचा गुणधर्म आपण पूर्वी शिकलेलो आहे. तो गुणधर्म इथे वापरला. ज्या कोनाचा दुभाजक आहे त्याच्या बाजूंचं गुणोत्तर डाव्या बाजूला लिहिलंय आणि कोन दुभाजक समोरच्या बाजूला जिथे छेदतो त्याचे दोन भागात विभाजन होतं त्याचं गुणोत्तर आपल्याला उजव्या बाजूला लिहायचं आहे. त्यामुळे LM/MN बरोबर LT/TN याला आधार दिला त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म. मग यामध्ये किमती ठेवल्या. गणितात आपल्याला किमती दिलेल्या आहेत सगळ्या. 6/10 बरोबर ही किंमत काढायची आहे LT ची /8. मग या किमती आपण इथे ठेवल्या. 6/10 बरोबर LT/8. तिरकस गुणाकार केला यांचा आणि यांचा. 10 गुणिले LT बरोबर 6 गुणिले 8. मग हे समीकरण सोडवायचं आहे आणि LT ची किंमत काढायची आहे. मग आता किंमत काढूया. LT बरोबर 6 गुणिले 8. 10 इकडे आल्यावर छेदात येतील. मग इथे भाग गेला. 2×6 2×5 10. 8×3 24. छेदामध्ये 5 आहेत. 5 ने 24 ला भागलं. उत्तर आलं 4.8. Let us solve question 8 from problem set 1.2. In triangle LMN, ray MT bisects angle LMN. If LM is equal to 6, MN is equal to 10, TN is equal to 8, then find LT. Figure is given. In this figure, ray MT bisects this angle LMN. Here, LM is equal to 6, MN is 10, TN is 8 and LT we have to find here. So let us solve this example. In triangle LMN, this ray MT bisects this angle LMN. So I will write here ray MT bisects angle LMN. It is given in the example. Now here we are using property of an angle bisector of a triangle. The ratio LM upon MN is equal to LT upon TN. We learned this property earlier, so we can write the ratio here. LM upon MN is equal to LT upon TN. So put the values. LM is 6, MN is 10, LT we have to find and TN is 8 in this figure. Now take the cross multiplication here. 10 into LT is equal to 6 into 8
Take 10 to the right hand side. So 6 into 8 upon 10. 2 3s are 6, 2 5s are 10, 8 3s are 24, 5 as it is in the denominator. So 24 upon 5. So LT is equal to, divide 24 by 5, you will get 4.8. So this is the final answer. प्रश्न 9 सराव संच 1.2 मधील त्रिकोण एबीसी मध्ये रेख बीडी हा कोन एबीसी ला दुभागतो, तर आकृतीवरून आपल्याला x ची किंमत काढायची आहे. आकृती दिलेली आहे. त्रिकोण एबीसी मध्ये रेख बीडी हा कोन एबीसी ला दुभागतोय, म्हणजे या कोनाचा हा बीडी दुभाजक आहे. इथे दोन सारख्या कोना केलेल्या आहेत, त्यावरून आपल्याला लक्षात येते की हा कोन एबीसी दुभागलेला आहे. हे दोन समान मापाचे कोन आहेत. आणि इथे बाजूंच्या लांबी अशा दिलेल्या आहेत. एक्स ही आहे x+5, x-2 आणि x+2. मग आता इथे कोन दुभाजकाचाच गुणधर्म पुन्हा एकदा वापरायचा आहे, कारण कोन दुभागलेला ही माहिती गणितात दिलेली आहे. मग तेच लिहितोय. त्रिकोण एबीसी मध्ये रेख बीडी हा कोन एबीसीचा दुभाजक आहे, हे गणितात आपल्याला दिलेलंच आहे. मग कोन दुभाजक दिलेला आहे म्हणजेच कोन दुभाजकाच्या त्रिकोणाचा गुणधर्म वापरायचा आहे. म्हणजेच गुणोत्तर कसं लिहायचं आपण याचा भरपूर सराव मागील काही उदाहरणांमध्ये केलेला आहे. AB छेद BC ज्या कोनाला दुभागलंय, इथे कोन एबीसी ला दुभागलेला आहे म्हणून या कोनाच्या बाजू घ्यायच्या आहेत. AB आणि BC यांचं गुणोत्तर घेतलंय डाव्या बाजूला, आणि हा कोन दुभाजक समोरच्या बाजूला जिथे छेदतो त्याचे दोन भाग होतात, त्याचं गुणोत्तर उजवीकडे लिहायचं आहे AD छेद DC. त्यामुळे इथे आपण लिहिलेलं आहे AB छेद BC आणि उजवीकडे लिहिलंय AD छेद DC. याला आधार दिला त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म. आता यामध्ये बाजूंच्या ज्या लांबी दिलेल्या आहेत त्या आपण इथे घेतल्या. AB ची किंमत आहे x, BC ची आहे x+5, AD आहे x-2, DC आहे x+2. मग याप्रमाणे आपण या सर्व किमती इथे लिहिल्या आणि यांच्यामध्ये तिरकस गुणाकार करूया. x ने इथे x+2 ला गुणायचंय आणि x+5 ने x-2 ला गुणायचंय. मग तेच आपण इथे केलेलं आहे. x ने याला गुणलं, x गुणिले x+2 आणि x+5 ने x-2 ला गुणलं. इथे दोन दोन पदी आहेत, द्विपदी आलेले आहेत म्हणून इथे आपण कंस केलेले आहेत. आता याचा गुणाकार सोडूया. x ने इथे आत प्रत्येकाला गुणलं, x² अधिक 2x बरोबर इथे x ने या कंसाला गुणायचं आणि 5 ने पण याच कंसाला गुणायचं. म्हणजे x ने x-2 ला गुणलं, 5 ने पण याच कंसाला गुणलं. मग इथे कंसाबाहेरच्या पदाने आत प्रत्येकाला इथे गुणून घ्यायचं. मग x ने आत गुणलं x², 2x इथे पण x ने आत गुणलं, x ने x ला गुणलं x², x ने -2 ला गुणलं -2x, 5 ने आत गुणलं इथे प्रत्येकाला 5x - 10. मग x² दोन्हीकडचे कॅन्सल झाले. राहिले कोण कोण बघा, 2x बरोबर या दोघांचा हिशोब होईल. इथे भिन्न चिन्ह आहेत म्हणजे वजाबाकी होईल. 5x मधून 2x गेले 3x आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं. 2x बरोबर आले 3x - 10 म्हणजेच 10 बरोबर आले 3x - 2x. 2x ला डावीकडे घेतलं वजा झाले आणि 10 डावीकडे घेतले ते अधिक झाले. म्हणजेच 10 बरोबर 3x मधून 2x गेले, x राहिला म्हणजेच x बरोबर आले 10. या पद्धतीने आपण हे गणित सोडवलेलं आहे. अशा पद्धतीने आपण त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म वापरून हे उदाहरण इथे सोडवलेलं आहे. Let us solve question 9 from practice set 1.2. In triangle ABC, segment BD bisects angle ABC. Figure is given, and from this figure we have to find x. So the sides are x, AB is x, BC have length x+5, AD have length x-2, and the length of DC is x+2. And here segment BD bisects this angle ABC. So angle ABC is bisected by this segment BD. So here we have to use property of an angle bisector of a triangle. So we will start in triangle ABC. So here write in triangle ABC,
segment BD bisects angle ABC. This information is given in the example, so write given here. Now we are using here property of an angle bisector, and we know how to write the ratios while using this property of angle bisector. So write the ratio of the sides of the angle which is bisected here. So AB upon BC on the left hand side, and the ratio of other two sides means AD upon DC on the right side. So AB upon BC on the left hand side and AD upon DC on the right hand side. So put the values here. AB is x, BC is x plus 5, this is x minus 2, and this is x plus 2. So put all these values here. We will get x upon x plus 5 is equal to x minus 2 upon x plus 2. So take the cross multiplication. So x into x plus 2 is equal to x plus 5 into x minus 2. So take the cross multiplication here like this. So solve this now. Multiply inside the bracket by this x. So x into x, x square. X into 2 is 2x. Here we have to multiply these two brackets. So multiply this x to the second bracket, and again 5 multiplied by 5 to this second bracket. So x into x minus 2 plus 5 into x minus 2. So again we have to multiply here x into x minus 2 and 5 into x minus 2 here. So x into x, x square, x into minus 2, minus 2x, 5 into x, 5x, and 5 into minus 2 is minus 10. So x square gets cancelled from both sides. So remaining terms are 2x is equal to minus 2x plus 5x. So take the subtraction here. So 5x minus 2x is 3x, and give the sign of big number here 5. So plus sign is there. So 2x is equal to 3x minus 10. So 10 is equal to, take 10 to the left hand side and 2x to the right hand side. So 10 to the left hand side it becomes plus, and take 2x to the right hand side it becomes minus, because here is plus. So after taking to the right hand side it becomes minus. So 10 is equal to x. So x is equal to 10. So in this way we have solved this example by using the property of an angle bisector of a triangle. Let us solve question 10 from practice set 1.2. Here figure is given. In the figure 1.44, x is any point in the interior of triangle. Point x is joined to vertices of triangle. Segment PQ parallel segment DE, and segment QR is parallel to segment EF. Fill in the blanks to prove that segment PR parallel to segment DF. And here figure is given. So in this figure, first statement is in triangle XDE. So we have to concentrate on triangle XDE. So here is triangle XDE. So in this triangle, here PQ parallel to DE it is given, because this is given here, PQ is parallel to DE. So concentrate on this triangle. PQ is parallel to DE. It means we have to use here basic proportionality theorem. So this line is parallel to a side of triangle. It means that this line divides the remaining two sides of triangle in the equal ratios. So XP upon PD is equal to XQ upon QE. So this is the first statement here. XP upon PD is equal to XQ upon QE. Reason is basic proportionality theorem. Now in triangle XEF. Now again concentrate on this triangle XEF. So XEF is triangle here. So in this triangle, segment QR is parallel to EF. This is also given here. QR and EF are parallel to each other. So
concentrating on this triangle, again we are using basic proportionality theorem, that is BPT. Here QR is parallel to a side of the triangle. It means this segment divides the remaining two sides XC and XF at equal ratios. So the ratios are XQ upon QE and XR upon RF. So these two ratios are equal here. So we are writing here XQ upon QE is equal to XR upon RF. So we are using here basic proportionality theorem, that is BPT. Now, if we observe this statement 1 and statement 2 very carefully, here the left hand side is XP upon PD and right hand side is XQ upon QE, and in the second statement XQ upon QE is on the left hand side and XR upon RF is on the right hand side. If we observe these two statements here, the second statement have the left hand side same as the statement 1 on the right hand side. So the right hand side of statement 1 and left hand side of statement 2, they are exactly same. So we can write from 1 and 2, these two ratios are also equal, because one ratio is same in both the statement. So these two ratios are equal. So from 1 and 2 we can write XP upon PD. So XP upon PD here is equal to XR upon RF here. So therefore segment PR is also parallel to DE. So segment PR is here. It is also parallel to DF here by converse of basic proportionality theorem. विद्यार्थी मित्रांनो, आपण सराव संच 1.2 मधील प्रश्न 10वा आता सोडवणार आहोत. हा प्रश्न सोडवताना मी सेमी इंग्रजीच्या पुस्तकातून तुम्हाला ही आकृती व्हिडिओमध्ये दाखवत आहे. गणित तुमच्या समोर स्क्रीनवर मी शेअर केलेला आहे. मी सेमी इंग्रजीच्या पुस्तकातूनच तुम्हाला या सिद्धतेतील रिकाम्या जागा कशा भरायच्या आणि हे गणित पूर्ण कसं सोडवायचं आहे ते मी तुम्हाला समजावून देतो आहे. गणित तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय. प्रश्न 10वा. शेजारील आकृतीत 1.44 मध्ये त्रिकोणाच्या अंतर्भागात, म्हणजे इथे अंतर्भागामध्ये इथे x बिंदू दिलेला आहे, कोणताही एक बिंदू आहे आणि बिंदू x हा त्रिकोणाच्या शिरोबिंदूंशी जोडलेला आहे, म्हणजे इकडे आणि इकडे असा सर्व ठिकाणी तो जोडलेला आहे. आणि PQ समांतर DE दिलेला आहे गणितामध्ये. तसंच QR समांतर EF दिलेला आहे आणि आपल्याला सिद्ध करायचं आहे की PR समांतर आहे DF ला. तर हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग त्यासाठी आपण रिकाम्या जागा कशा भरायच्या ते पाहूया. मग यासाठी प्रथम आपण त्रिकोण XDE वरती लक्ष केंद्रित करायचं आहे. XDE हा त्रिकोण आहे, याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. या त्रिकोणामध्ये आपल्याला माहिती दिलेली की PQ हा समांतर आहे DE ला. मग या त्रिकोणामध्ये जर त्रिकोणाच्या दोन बाजूंना हा छेदतोय P आणि Q मध्ये आणि आपल्याला सांगितलं की हा PQ समांतर आहे DE ला, म्हणजे त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारा रेषाखंड हा त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूंना प्रमाणात विभागतो. हे आपल्याला प्रमाणाचं मूलभूत प्रमेय माहिती आहे. मग त्यानुसार आपण इथे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा गुणधर्म वापरूया. XP छेद PD बरोबर XQ छेद QE. तेच आपण इथे पहिल्या रिकाम्या जागेत लिहिलेला आहे. XP छेद PD बरोबर XQ छेद QE. आणि पहिला जो आधार आहे इथे त्याला आपण लिहूया दिले आहे, म्हणजे इथे दिले आहे असा आधार लिहायचा आहे. मी सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी ते गिवन लिहिलेलं आहे, मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी दिले आहे लिहायचं आहे. मग आता पुन्हा दुसरं विधान पाहूया. आता त्रिकोण XEF मध्ये आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. XEF. मग आता त्रिकोण XEF कडे आकृतीत नीट पहा. त्रिकोण XEF मध्ये नीट पाहिलं तर लक्षात येतं याच्यात दिलेलं आहे QR समांतर EF दिलेला आहे. मग
याला देखील आपण दिले आहे असं लिहूया. आता पुढील विधानाकडे पाहूया. मग आता हे जर दिले आहे तर पुन्हा एकदा आपण या त्रिकोण XEF मध्ये आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरूया. XQ छेद QE बरोबर XR छेद RF, तेच आपण इथे लिहिलेलं आहे. QE बरोबर XR छेद RF याला आधार दिलेला आहे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय असा आधार द्यायचा आहे. इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणजे BPT असं लिहितील. मग आता विधान 1 आणि 2 कडे जर नीट पाहिलं, आपण याला विधान 1 म्हटलेलं आहे, याला विधान 2 म्हटलेलं आहे. विधान 1 आणि 2 कडे जर नीट पाहिलं तर लक्षात येतंय. पहा नीट काय लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्याला, की पहिल्या विधानामध्ये उजवीकडचं गुणोत्तर आहे XQ छेद QE आणि इथे दुसऱ्या विधानातलं डावीकडचं गुणोत्तर आहे XQ छेद QE. म्हणजे ही दोन्हीही गुणोत्तरे समान दिसत आहेत. पहिल्याचं उजवी बाजू आणि दुसऱ्या विधानातली डावी बाजू ही दोन्ही गुणोत्तरे सारखी आहेत. म्हणजे ही दोन्ही गुणोत्तरे सुद्धा समान आहेत. तेच आपण पुढच्या विधानामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे XP छेद PD आणि हे XR छेद RF ही दोन्ही गुणोत्तर, तेच आपण इथे लिहिलं आहे XP छेद PD बरोबर XR छेद RF, कारण याला आधार दिलेला आहे आपण विधान 1 व 2 वरून. तर म्हणून आपल्याला सांगता येईल की PR समांतर DEI याला आपण इथे आधार दिलेलाच आहे की प्रमाणाच्या मूलभूत व्यत्यास आहे. मग हा व्यत्यास कसा आहे इथे आकृतीत थोडं समजून घ्या. आता आपण सिद्ध केलंय की ही दोन्ही गुणोत्तरे सारखी आहेत. म्हणजे XP छेद PD आणि XR छेद RF ही दोन्ही गुणोत्तरे या त्रिकोणामध्ये समान आलेली आहेत. मग प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास असं सांगतो की हा जो रेषाखंड आहे PR या त्रिकोणाच्या या दोन बाजूंना तो सारख्या गुणोत्तरात समान गुणोत्तरात विभागतोय, म्हणजे प्रमाणात विभागतो आहे. म्हणजेच PR हा DF ला समांतर आहे. हेच आपण इथे सिद्ध केलेलं आहे.